नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शब्दसमूहासाठी एक शब्द यावर आधारित काही प्रश्न आहेत आणि हे सर्व प्रश्न TET एक्झामसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी नक्कीच युजफुल ठरणार आहेत. तर पहिलाच प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, एकाच वेळी अनेक गोष्टीकडे लक्ष पुरवणारा. एकाच वेळी अनेक गोष्टीकडे लक्ष पुरवणारा त्याला म्हणतात अष्टावधानी. तर करेक्ट आन्सर आपलं ड नंबरचं आहे, अष्टावधानी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू. शिकार करण्यासाठी तयार केलेल्या गवताचा उंचवटा मचाण. शिकार करण्यासाठी तयार केलेल्या गवताचा उंचवटा त्याला मचाण असे म्हणतात. दुपारच्या जेवणानंतरची झोप म्हणजेच वामकुक्षी. दुपारच्या जेवणानंतरची झोप म्हणजेच वामकुक्षी. अत्यंत खर्च करणारा मनुष्य त्याला उधळ्या असे म्हणतात. अत्यंत खर्च करणारा मनुष्य म्हणजे उधळ्या. वर्णन करता येणार नाही असे अवर्णनीय. वर्णन करता येणार नाही असे अवर्णनीय. माशासारखे डोळे असलेला मीनाक्षी. माशासारखे डोळे असलेली मीनाक्षी. माशासारखे डोळे असलेली मीनाक्षी. इच्छिलेले वस्तू देणारे झाड कल्पवृक्ष. इच्छिलेली वस्तू देणारे झाड म्हणजे एखादी इच्छा आपण एका झाडाकडे केली तर ते झाड ती इच्छा पूर्ण करते, म्हणून त्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हणतात. शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज त्याला तगाई असे म्हणतात. शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज त्याला तगाई असे म्हणतात. मोजका आहार घेणारे मिताहारी. मोजका आहार घेणारा मिताहारी. जो भविष्य सांगतो तो ज्योतिषी. जो भविष्य सांगतो तो ज्योतिषी. धर्मार्थ मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण. धर्मार्थ मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण त्याला सदावर्त असे म्हणतात. त्याला सदावर्त असे म्हणतात. उभय पक्षाच्या संमतीने नेमलेले मध्यस्थ त्याला लवाद असे म्हणतात. उभय पक्षाच्या संमतीने नेमलेले मध्यस्थ त्याला लवाद असे म्हणतात. पतिनिधनानंतर स्त्रीने केलेले आत्मदहन त्याला सहगमन असे म्हणतात. बघा, पतिनिधनानंतर जी स्त्री सती जाते तिला सहगमन करणे असे म्हणतात. त्यानंतर ज्याला सीमा नाही असे असीम. ज्याला सीमा नाही असे असीम. पुढचा प्रश्न आहे, निरर्थक गप्पा गोष्टी भाकड कथा म्हणतात त्याला. निरर्थक गप्पा गोष्टी भाकड कथा. शत्रूला सामील झालेला फितूर. शत्रूला सामील झालेला फितूर. रस्त्यावर भांडण बघायला जमलेले लोक त्याला बघे म्हणतात. रस्त्यावर भांडण बघायला जमलेले लोक बघे. पतीचा भाऊ दीर. रोग्याची शुश्रूषा करणारी पारिचारिका. रोग्याची शुश्रूषा करणारी पारिचारिका. आता समानार्थी शब्दावर काही प्रश्न आहेत. तर पहिलाच प्रश्न आहे भार्या. भार्या म्हणजेच पत्नी. आकाश म्हणजे अंबर. बोलभांड म्हणजेच बडबड्या. अनुशासन म्हणजे शिक्षा. अनुशासन. धनुष्य म्हणजे कोंदड. धनुष्य म्हणजे कोंदड. पडछाया म्हणजे प्रतिबिंब. पडछाया म्हणजे प्रतिबिंब. सोने म्हणजे हेम. सोने म्हणजे हेम. श्लाघ्य. श्लाघ्य म्हणजे प्रशंसनीय. श्लाघ्य म्हणजे प्रशंसनीय. अनुभूती म्हणजे अनुभव. दुटांगी. दुटांगी म्हणजे दोन कसोटे असलेला. दुटांगी म्हणजे दोन कसोटे असलेला. त्यानंतर विरुद्धार्थी शब्दावर आधारित काही प्रश्न आहेत बघा. मूर्तिपूजक त्यालाच म्हणतात मूर्तिभंजक. मंगल अमंगल. प्राचीन अर्वाचीन. नाशवंत अविनाशी. अनुराग राग. सत्य मिथ्य. विश्वास अविश्वास. भरती ओहोटी.